मित्रांनो नमस्कार आणि नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांचं या YouTube चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो आज आपण अत्यंत महत्त्वाच्या अशा टॉपिकवर चर्चा करणार आहोत। आजकाल आपण बघतोय की ग्रामीण भागात सुद्धा बऱ्याच लोकांना ब्लड प्रेशरचा त्रास असतो, उच्च रक्तदाब ज्याला म्हटलं जातं आणि इंग्रजीमध्ये ज्याला हायपरटेन्शन म्हटलं जातं। तर या संदर्भात आपण सखोल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर सुरू करूया। तर मित्रांनो सुरुवातीलाच आपण बीपी म्हणजे काय ते बघूया। मित्रांनो बीपी म्हणजे ब्लड प्रेशर। आपल्या शरीरात ज्या रक्तवाहिन्या असतात त्या आपल्या शरीरातील विविध अवयवांना रक्त पुरवठा करण्याचं काम करत असतात आणि जेव्हा त्यामधून रक्त वाहत असतं तेव्हा ते वाहणारे रक्त आपल्या रक्तवाहिन्यावर एक विशिष्ट रक्तवाहिन्यावर किंवा त्यांच्या भिंतीवर असं आपण म्हणू एक विशिष्ट प्रकारचा दाब प्रेशर क्रिएट करत असतं आणि निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये हा जो दाब आहे तो 120/80 म्हणजे ज्याला सिस्टॉलिक आणि डायसिस्टॉलिक ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं। जे 120/80 हा आपला नॉर्मल रक्तदाब असतो, नॉर्मल बीपी असतो। परंतु काही कारणामुळे जेव्हा हा रक्तदाब 140/90 किंवा 150/100 अशा पातळीच्या वर सतत राहायला लागतो, सलग 7-8 दिवस मोजल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब हा 140/90 किंवा 150/100 असा राहत असेल तर त्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाची हाय बीपीची समस्या हायपरटेन्शन आहे असं डॉक्टर निदान करत असतात। मित्रांनो हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब याला सायलेंट किलर असं म्हटलं जातं, कारण सुरुवातीला बऱ्याचदा कुठलीच लक्षणं बीपीच्या संदर्भात त्या व्यक्तीला जाणवत नसतात। बीपी मात्र वाढलेलाच असतो आणि कुठलीच लक्षणं दिसत नसतात, परंतु अचानक एखाद्या वेळी स्ट्रोक, लकवा किंवा हृदयविकाराचा झटका अशा पद्धतीने परिणाम बीपी शरीरावर करत असतं। त्यामुळे याला सायलेंट किलर म्हटलं जातं आणि बऱ्याचदा ऍक्सिडेंटलीच याचं डायग्नोसिस होत असतं। म्हणजे पेशंट एखाद्या वेगळ्याच कारणासाठी डॉक्टरकडे गेला आणि नंतर डॉक्टरांनी त्याचा बीपी तपासून बघितल्यानंतर त्यांचा बीपी हा जास्त येतो आणि त्या पेशंटला माहिती सुद्धा नसतं आणि मग लगातार त्याचे 4-8 दिवस बीपी तपासल्यानंतर त्याला डॉक्टर त्या संदर्भात टॅबलेट सुरू करत असतात आणि त्याचा आणखी उपचार घेण्यासाठी त्यांना समोर रेफर करत असतात। मित्रांनो यानंतर नेमकं बीपी वाढण्याचे ज्याला हायपरटेन्शन उच्च रक्तदाब असं म्हणतो आपण, त्याचे नेमके काय कारण आहेत ते आपण बघूया। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्या आहारामध्ये आजकाल जे मिठाचं प्रमाण जास्त आहे ते कारण मिठामध्ये सोडियम असतं आणि सोडियमचा विपरीत परिणाम किंवा जास्त जे सोडियम आहे आणि योग्य प्रमाणात मिठाची आपल्या शरीराला अत्यंत गरज आहे, परंतु जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यामुळे त्यामध्ये असणारं जे सोडियम आहे ते आपल्या रक्तदाबावर विपरीत परिणाम करत असतं आणि आपला रक्तदाब वाढवत असतं। त्याचबरोबर आज आपण बघतो की आपली जी जीवनशैली बदललेली आहे त्या जीवनशैलीमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या रोगाला आपल्याला सामोरं जावं लागत असेल। त्यामध्ये बीपी हा एक मोठा फॅक्टर आहे, मोठा आजार हा आपल्या जीवनशैलीमुळे आजकाल खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्यामध्ये आपण बघतो की आजकाल आपल्यात व्यायामाचा अभाव आहे, ओबेसिटी म्हणजे स्थूलपणा, आपल्या शरीराचं वजन हे गरजेपेक्षा जास्त वाढलेलं आहे। आपल्या आहारामध्ये फास्ट फूड, जंक फूड, तळीव पदार्थांचं प्रमाण, पुन्हा साखर, मीठ, तेल, मैदा यांचं प्रमाण हे जास्त वाढलेलं आहे। शिवाय आजकाल जास्तीत जास्त भर हा बाहेरचं अन्न खाल्ल्यावर दिला जातोय, त्यापेक्षा आपण घरच्या घरी फळभाज्यांचा समावेश असेल किंवा हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असेल हा आपल्या आहारात केला पाहिजे आणि जास्तीत जास्त अन्न आपण घरी करून खाल्लं पाहिजे। मित्रांनो यामध्ये अनुवांशिकता हे सुद्धा एक मोठं कारण आहे। आपल्या घरी किंवा जवळच्या नातेवाईकामध्ये एखाद्याला जर बीपीचा त्रास असेल तर त्या व्यक्तीला बीपीचा त्रास हा होऊ शकतो। त्याचबरोबर जास्त प्रमाणात दारू पिणे यामुळे सुद्धा बीपी वाढू शकतो। त्याचबरोबर ज्या लोकांना किडनी संबंधी आजार आहेत, डायबिटीज आहे, अशा लोकांमध्ये सुद्धा हाय बीपीचा त्रास होऊ शकतो। जी लोक जास्त प्रमाणामध्ये तंबाखू खातात, सिगारेट पितात, धूम्रपान करतात, अशा लोकांना सुद्धा बीपीचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते। आता यानंतर जर दीर्घकाळ ठीक आहे, लोक म्हणतील की दीर्घकाळ आमचा बीपी वाढलाय, पण बीपी वाढल्यामुळे नेमकं काय होतं, आपल्या शरीरावर ब्लड प्रेशर वाढल्यामुळे नेमका काय परिणाम होतो ते आपण बघूया।
तर मित्रांनो, आपला जर बीपी सतत 140/90 किंवा त्याच्यापेक्षा जास्त राहत असेल तर एकंदरीतच आपल्या शरीरातील सगळ्याच महत्वाच्या अवयवांना याचा परिणाम होत असतो, विपरीत परिणाम होत असतो. रक्तदाब जो आहे आपला तो वाढला म्हणजे आपल्या हृदयाचे ठोके वाढत असतात आणि ठोके अनियमित होऊन अचानक एखाद वेळी अत्यंत पर्सेंटेज तसं कमी आहे, परंतु व्यक्ती दगावू सुद्धा शकतो. आणि जेव्हा आपला रक्तदाब वाढतो तेव्हा वाढलेल्या रक्तदाबामुळे आपल्या हृदयाला व्यवस्थित रक्ताचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका सुद्धा येऊ शकतो. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीपी मुळे अचानक आपल्या ज्या नसा आहेत त्या फाटून आपण बऱ्याचदा म्हणतो पॅरालिसिस झाला, लकवा झाला, स्ट्रोक झाला, तर हे सगळं बीपी मुळे होत असतं. अचानक एखादी नस फाटते आणि मेंदूपर्यंत जाणारा रक्तपुरवठा कुठेतरी खंडित होतो आणि मग शरीराची एखादी बाजू लुळी पडणे, एखादा हात पाय मुंग्या येणे किंवा वाकडा होणे अशा पद्धतीचे लक्षणं दिसतात. ते स्ट्रोकमुळे आणि लकव्यामुळे झालेले असतात, ज्याचं की मूळ कारण बीपी हेच आहे. तसेच मित्रांनो, वाढलेल्या ब्लड प्रेशरमुळे आपली किडनी आणि जो डोळ्यांचा पडदा आहे, रेटिना म्हणतो आपण त्याला, त्यावर सुद्धा विपरीत परिणाम हे होत असतात. त्यामुळे ब्लड प्रेशरचे योग्य वेळीच निदान आणि त्यावर उपचार होणं हे गरजेचं आहे. त्यामुळे असं सांगितलं जातंय की ज्यांचं वय 30च्या वर आहे त्यांनी निदान 3 महिन्यातून एकदा कुठल्या तरी कारणाने डॉक्टरकडे गेले असेल तेव्हा निश्चितच तुमचा बीपी हे तपासून बघितलं पाहिजे. त्या संदर्भात आपण जागरूक राहिलं पाहिजे. मित्रांनो, यानंतर उच्च रक्तदाबाची ही जी समस्या आहे ती आपल्याला कशा प्रकारे टाळता येईल किंवा आपण काय बदल करू शकतो जेणेकरून आपल्याला उच्च रक्तदाबाची समस्या ही उद्भवणार नाही, आपण त्याबद्दल बघूया. मित्रांनो, यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपली आजकाल ही जी बदललेली जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीचा खूप मोठा दबाव या सगळ्या गोष्टीवर होत असतो. आजकाल आपण बघतो की आपल्या कुठल्याच सवयी ह्या चांगल्या राहिलेल्या नाही. रात्री उशिरा जेवणे, उशिरा झोपणे, सकाळी उशिरा उठणे, फारशी शरीराची हालचाल न करणे, शरीराचं वजन जास्त असते, ह्या सगळ्या गोष्टी या मुळाशी आहेत. त्यामुळे आपण यामध्ये जर चांगले सकारात्मक असे बदल केले तर निश्चितच आपल्याला हा त्रास उद्भवणार नाही. तसेच अत्यंत महत्वाचे म्हणजे आजकाल वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळे फॅक्टर आहेत की ज्या फॅक्टरमुळे व्यक्ती हा स्ट्रेसमध्ये असतो, ताणतणावामध्ये असतो. आणि ताणतणाव हे ब्लड प्रेशर वाढण्याचं एक बऱ्यापैकी मोठं कारण आहे. आणि त्यामुळे आपण शक्यतो आपल्या जीवनशैलीमध्ये असे चांगले बदल केले पाहिजेत. आणि जे स्ट्रेस मॅनेजमेंट आपण म्हणतो, ताणतणावाचं जे नियोजन आहे ते आपण केलं पाहिजे. असे कुठले फॅक्टर आहे की ज्यामुळे आपलं टेन्शन वाढतंय किंवा आपल्याला ताणतणाव येतो, त्यासाठी आपण चांगल्या गोष्टी केल्या पाहिजे, आपले छंद जोपासले पाहिजे, आपण योगा, व्यायाम या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे. आपण जे जास्त प्रमाणात आजकाल बघतो का आपल्या आहारामध्ये वेगवेगळे बदल झाले. आपल्या आहारामध्ये फास्ट फूड, जंक फूडचं प्रमाण, मीठ, साखर, मैदा, तेल यांचं प्रमाण वाढलंय, गोड खाण्याचं प्रमाण वाढलंय, तिखट तेलकटचं प्रमाण वाढलंय. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठेतरी कमी केल्या पाहिजे. आपल्या आहारात फळभाज्यांचा, फळांचा जास्तीत जास्त आपण ताज्या किंवा घरच्या घरी आपण काय करू शकतो अशा सगळ्या पदार्थांचा आपण जास्तीत जास्त वापर हा करायला पाहिजे. त्याचबरोबर आज आपण बघतो की सगळीकडे तंबाखू, धूम्रपान, दारू, तंबाखूजन्य पदार्थ यांचं जे सेवन आहे, सिगारेट सारखं, तर हे जे सेवन आहे ते बीपी वाढण्याला खूप मोठा फॅक्टर आजकाल ठरत आहे. तर या सवयी जर आपल्यामध्ये असतील तर आपण त्या योग्य वेळी बंद केल्या पाहिजे, जेणेकरून आपण सुद्धा बीपीचा रोगी होणार नाही, बीपीमुळे आजारी होणार नाही. तर मित्रांनो, आजार कुठलाही असो त्यासाठी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर असं म्हणतात. त्यामुळे आजार झाला आणि त्यानंतर गोळी घेऊन तो आजार बरा करण्यापेक्षा आजार होऊच नाही म्हणून काळजी घेतलेलं कधीही चांगलं. चला तर पुन्हा भेटूया एखाद्या नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.